नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित तिसरं प्रकरण मसावी आणि लसावी यातील आपण मसावी हा भाग घेणार आहोत। महत्तम सामायिक विभाजक। महत्तम म्हणजे सर्वात मोठा, सामायिक म्हणजे दिलेल्या संख्यांमध्ये दोन संख्या असतील, तीन संख्या असतील तर त्या दिलेल्या संख्यांमध्ये सामायिक असलेला, आणि विभाजक म्हणजे ज्या संख्येने भाग जातो तो, असं महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय नेमकं आपण आज बघणार आहोत किंवा उदाहरणं आपण सोडवणार आहोत। तर महत्तम सामायिक विभाजकाचा हे जे पहिलं अक्षर आहे म सा वी हा शॉर्ट फॉर्म आहे। म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आणि मसावी हे दोन्ही एकच आहेत। तर सर्वात मोठा विभाजक आपल्याला दिलेल्या संख्यांचा शोधायचा असतो। आता इथं आपण उदाहरण घेऊया। मूळ अवयव पद्धतीने 24 व 32 यांचा मसावी काढा। आता संख्यांचे मूळ अवयव कसे काढायचे याचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मूळ अवयव पद्धतीने आपल्याला या दोन संख्यांचा म्हणजे 24 आणि 32चा मसावी काढायचा आहे। आता 24चे आधी आपल्याला मूळ अवयव पाडायचे। मूळ अवयव पाडायचे म्हणजे मूळ संख्येनेच आपल्याला भाग द्यायचा असतो। दिलेल्या संख्येला मूळ संख्येनेच भाग द्यायचा। आता भाग देताना इथं तुम्ही कसोट्या वापरा। इथं एकक स्थानी 4 आहे, म्हणजे 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2ने भाग जातो। मग आता आपण 24ला 2ने भाग देऊया। बे 1 2ने 2ला भाग द्यायचा प्रथम, बे 1 बे, 2ने 4ला भाग दिला, बे 2 4। पुन्हा आपण 2ने 12ला भाग देऊया, बे 1 12, 2ने 6ला भाग दिला, बे 3 6, 3 1 3। पूर्ण भाग जाईपर्यंत म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे। आता इथं 32, इथं पण एकक स्थानी 2 आहे म्हणून 2ने भाग देऊया। आता प्रथम आपल्याला 3ला भाग द्यायचा आहे 2ने। मग बे 1 बे, 3मधनं 2 गेले, 1 उरला, एकावरती आपण 2 घेतले, 12 झाले, बे 1 12। तर 16ला आपण 2ने भाग देऊया, बे 8 16, बे 4 8, बे 2 4 आणि बे 1 बे। तर हे 24चे अवयव आपण लिहून घेऊ। 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3। 32चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2। आता मसावी काढताना सामायिक संख्या यातल्या आपल्याला घ्यायच्या आहेत किंवा सामायिक मूळ अवयव आपल्याला घ्यायचे आहेत। इथं हे 2 या दोघांमध्ये आहे म्हणून या जोडीबद्दल आपण 1 2 घेतला। नंतर हे 2, ही एक जोडी तयार झाली, ह्याच्याबद्दल 1 2 आणि हा 1 2, म्हणजे इथं 3 जोड्या तयार होत आहेत म्हणून आपण इथं 3 वेळा 2 लिहिलेले आहे। इथं वरती 3 आहे परंतु 32च्या मूळ अवयवांमध्ये 3 नाही म्हणून ती संख्या आपल्याला घेता येणार नाही, किंवा इथं 2 2 आहे ते 24मध्ये नाहीत म्हणून आपल्याला त्या संख्या घेता येणार नाहीत। तर जे सामायिक आहेत, कारण इथं सामायिक शब्द आहेच, तर सामायिक जे मूळ अवयव आहेत तेच मूळ अवयव फक्त घ्यायचे आहेत। तर याचा मसावी आपण आता गुणाकार करून काढूया। बे 2 4 आणि 4 2 8 इथं आलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे। बे 2 4 आणि 4 2 8, म्हणजे या संख्यांचा 24 आणि 32चा मसावी आलेला आहे 8। सराव संच 12 घेऊया। प्रश्न पहिला आहे मसावी काढा। मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक। आता इथं आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे 25 आणि 40। आता 25चे मूळ अवयव आपण प्रथम पाडून घेऊया। आता 25ला 5ने भाग जातो। इथं कसोटी म्हणजे जर एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने भाग जातो, म्हणून इथं आपण 5ने भाग देऊया। 5 5 25 आणि 5 1 5। 40
इथं एकक स्थानी 0 आहे म्हणजे याला 2ने भाग जाणार आहे. 2 दुणे 4 0, 2 एक 2 0, 2 पंचे 10 आणि 5 एक 5. आता 25चे अवयव आपण लिहून घेतले 5 गुणिले 5 आणि 40चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. आता मसावी आपल्याला काढायचा आहे. मसावीसाठी दोन्ही संख्यांमध्ये जे सामायिक मूळ अवयव आहेत तेच घ्यायचे. तर 5 आहे, इथं 5 आहे, म्हणजे 5 फक्त इथं सामायिक आहे. म्हणजे दोघांच्या आपण ह्या जोडीबद्दल एक 5 घेतला म्हणजे बाकी कुठल्याही संख्या इथं सामायिक नाहीत. म्हणजे याचा मसावी किती आलेला आहे 5, कारण इथं फक्त 5 दोघांमध्ये सामायिक आहे. म्हणून 25 आणि 40चा मसावी 5 येतो. तर पुढचं उदाहरण घेऊया. 56 आणि 32. आता 56ला आधी आपण 2ने भाग देऊया कारण इथं एकक स्थानी 6 आहे. प्रथम 5ला भाग द्या. 2 दुणे 4, 5मधनं 4 गेले 1 उरला, त्याच्यावरती 6 घेतले 16 झाले. 2 आठी 16, 2 एक 2 2 चौक 8. 14ला 2ने भाग जातोय. 2 साती 14 आणि 7 एक 7. आता 32चे मूळ अवयव पाडूया. 32ला आपण 2ने भाग देऊ. 2 एक 2, 3मधनं 2 गेले 1 उरला, 2 घेतले 12 झाले. 2 सक 12, 2 आठी 16, 2 चौक 8, 2 दुणे 4 आणि 2 एक 2. 56चे मूळ अवयव आपण लिहून घेऊ. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. 32चे मूळ अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. मसावी बरोबर. इथं 2 2 आहे, याच्याबद्दल 1 2 ही एक जोडी तयार होते. हा 1 2 ही एक जोडी तयार होते. हा 1 2 आपण लिहिला म्हणजे इथं 2 2च्या 3 जोड्या तयार होतात. म्हणून आपण 3 वेळा इथं 2 लिहिलेला आहे. इथं वरती 7 आहे, परंतु 32च्या मूळ अवयवांमध्ये 7 नाही म्हणून तो आपल्याला घेता येणार नाही. आणि इथं 2 2 आहे, ते 56च्या मूळ अवयवांमध्ये नाही म्हणून ते घेता येणार नाही. फक्त सामायिकच या ठिकाणी आपल्याला मूळ अवयव घ्यायचे आहेत. म्हणजे याचा मसावी आलेला आहे 2 दुणे 4, 4 दुणे 8. तिसरं उदाहरण घेऊया. 40 60 आणि 75 ह्या 3 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. या 3 संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. मग प्रथम आपण 40चे मूळ अवयव पाडून घेऊया. 40ला 2ने भाग जातो. 2 दुणे 4 0, 20ला आपण 2ने भाग दिला. 2 एक 2 0, 2 पंचे 10, 5 एक 5. 60, 2ने भाग दिला. 2 त्रिक 6 0, 2 एक 2 3ला भाग देतोय आपण. 2 एक 2 3मधनं 2 गेले 1 उरला, 0 घेतला, 10 झाले. 2 पंचे 10 किंवा पाडे पाठ असतील तर आपण डायरेक्ट 15 दुणे 30 असं सुद्धा इथं भाग देऊ शकतो. पुन्हा आता इथं 15ला 2ने भाग जाईल का? नाही जाणार, कारण इथं एकक स्थानी 5 आहे. आता याला आपण 3ने भाग देऊया. 3 5 15 आणि 5 एक 5. पुढची संख्या आहे 75. आता 75ला सुद्धा एकक स्थानी 5 आहे म्हणजे याला 5ने भाग जाईल. 5 एक 5, 7मधनं 5 गेले 2 उरले, 2वरती आपण हा 5 घेतला, 25 झाले. 5 5 25. पुन्हा 5ने भाग जातोय. 5 त्रिक 15 आणि 3 एक 3. आता हे मूळ अवयव इथं आपण गुणाकाराच्या रूपात लिहून घेऊया. 40चे अवयव आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. नंतर 60चे अवयव आहेत 2 गुणिले 2 गुणिले 3
गुणिले 5 आणि 75चे अवयव आहेत 5 गुणिले 5 गुणिले 3. आता इथं मसावी काढताना तीनही संख्यांमध्ये जे सामायिक आहेत त्याच संख्या किंवा तोच अवयव आपल्याला घ्यायचा आहे. आता इथं 2 आहे, इथं 2 नाही. 2 या दोघांमध्ये आहे परंतु 75मध्ये नाही. इथं 3 आहे, इथं 3 आहे परंतु 40मध्ये तो अवयव नाही. मग इथं तिघांमध्ये असलेली संख्या आहे 5. इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे. मग या तीनही संख्यांमध्ये सामायिक अवयव 5 आहे. म्हणजे या तिघांबद्दल आपल्याला एकच 5 या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे याचा मसावी आलेला आहे 5. तीनही संख्यांमध्ये सामायिक असलेले मूळ अवयवच फक्त आपल्याला घ्यायचे आहेत आणि इथं फक्त सामायिक मूळ अवयव आहे 5 म्हणून मसावी आलेला आहे 5. चौथं उदाहरण घेऊया. 16 आणि पुढची संख्या दिलेली आहे 27. आता 16चे अवयव पाडूया. प्रथम 2 आठी 16, 2 चोक 8, 2 दुणे 4 आणि 2 एक 2. 27ला 3ने भाग जाईल कारण 3ची कसोटी आहे 7 आणि 2 9. या अंकांची आपण बेरीज केली म्हणजे त्या संख्येतील अंकांची बेरीज केली. त्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या संख्येला सुद्धा 3ने भाग जातो. म्हणजे 7 आणि 2 9, 9ला 3ने भाग जातो आहे. 3 त्रिक 9 म्हणजे या 27ला 3ने भाग जाणार आहे. किंवा पाढे-पाठ असेल तर पटकन लक्षात येतं 3 9 27. म्हणून विद्यार्थी मित्रांनो पाढे-पाठ करा. कारण पाढे जर पाठ असतील तर गणितामध्ये उदाहरणं सोडवण्यासाठी वेळ खूप कमी लागतो. तर 3 9 27, 3 त्रिक 9 आणि 3 एक 3. 16चे अवयव आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 27चे अवयव आहेत 3 गुणिले 3 गुणिले 3. आता या दोनही संख्यांचं आपण मूळ अवयवांचं निरीक्षण केलं तर कोणतीच संख्या इथं सामायिक नाही आहे. म्हणजे दोघांमध्ये सामायिक असलेला कुठलाच मूळ अवयव नाही किंवा कुठलीच मूळ संख्या इथं नाही आहे. म्हणजे अशा वेळेस त्या संख्यांचा मसावी हा 1 असतो. कारण कुठली संख्या सामायिक नाही आहे परंतु 1 मात्र सामायिक असतेच. कारण 1ने प्रत्येक संख्येला भाग जातो म्हणून 1 या ठिकाणी आहेच. म्हणून या दोनही संख्यांचा मसावी आहे 1. आता पुढचं उदाहरण घेऊया. 5वं 18, 32 आणि 48 या 3 संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. प्रथम आपण 18ला भाग देऊया. 2 9 18, 9ला 3ने भाग जातो. 3 त्रिक 9 आणि 3ला 3ने भाग दिला. 3 एक 3. 32, 2 एक 2, 3 आता 2 गेले 1 उरला 2 घेतले 2 सक 12 किंवा 16 दुणे 32. 2 आठी 16, 2 चोक 8, 2 दुणे 4 आणि 2 एक 2. 48, 2ने भाग दिला 2 दुणे 4, 2 चोक 8. पुन्हा 2ने भाग दिला. ह्या 2ला भाग दिला आपण 2 एक 2, 4ला भाग दिला 2 दुणे 4, 2 सक 12, 2 त्रिक 6 आणि 3 एक 3. आता हे 18चे अवयव आपण मूळ अवयव जे आहेत ते गुणाकाराच्या रूपात लिहून घेऊ. 2 गुणिले 3 गुणिले 3. 32चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 48चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. आता इथं तीनही संख्यांमध्ये सामायिक असलेली संख्या आपल्याला शोधायची आहे की जी तीनही संख्यांमध्ये आहे. आता इथं 2 आहे बघा. तिघांच्या ऐवजी आपण 1 2 घेतला. इथं 3 आहे परंतु 32च्या मुळावांमध्ये 3 नाही. इथं आहे परंतु 32च्या मध्ये 3 असल्यामुळे आपल्याला 3 संख्या घेता येणार नाही, 2 घेता येणार नाही.
आता कुठलीही संख्या तीनही संख्यांमध्ये सामायिक असलेली मूळ संख्या या ठिकाणी नाही आहे, म्हणजे मसावी आलेला आहे 2.